विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 9चा प्रॉब्लेम सेट 7. त्याचा क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ज आन्सर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स. फर्स्ट आहे, व्हॉट इज द फॉर्म ऑफ कोऑर्डिनेट ऑफ अ पॉईंट ऑन द एक्स ॲक्सिस. तर त्याचा आन्सर सी येतं ए अँड 0. सेकंड आहे, एनी पॉईंट ऑन द लाईन y इज इक्वल टू एक्स इज ऑफ द फॉर्म. तर त्याचा आन्सर येतो ऑप्शन ए ए. थर्ड आहे, व्हॉट इज द इक्वेशन ऑफ द एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसचं इक्वेशन काय येतं, तर ऑप्शन बी येतो. आन्सर आहे y इज इक्वल्स टू 0. फोर्थ येतं, इन विच क्वाड्रंट डज द पॉईंट -4 अँड -3 लाय. तर कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतं हे, ऑप्शन सी थर्ड. फिफ्थ आहे, व्हॉट इज द नेचर ऑफ द लाईन विच इन्क्ल्यूड द पॉईंट -5 and 5, 6 and 5, -3 and 5, 0 and 5. ठीक आहे. तर याचं येतं पॅरलेल टू एक्स ॲक्सिस, ऑप्शन सी. याचं 6 येतं, विच ऑफ द पॉईंट P -1 1, Q 3 -4, R 1 -1, S -2 -3, T -4 4 lie in the fourth quadrant. तर फोर्थ क्वाड्रंटमध्ये कोणते पॉईंट येतात, ऑप्शन बी क्यू अँड आर. ठीक आहे, समजलं. बघा क्वेश्चन नंबर 2 आहे, सम पॉईंट्स आर शो इन द फिगर विथ द हेल्प ऑफ इट आन्सर अँड द फॉलोइंग क्वेश्चन्स. आता हा ग्राफ आहे. फर्स्ट आहे, राईट द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट क्यू अँड आर. क्यू आणि आरचे कोऑर्डिनेट्स कोणते आहेत ते आपल्याला शो करायचं आहे. बघा, हा क्यू आहे आणि हा आर आहे. तर बघा, क्यूचे कोऑर्डिनेट्स आहे क्यू इज इक्वल्स टू -2 अँड 2. देन आर कोऑर्डिनेट्स आहेत 4 अँड -1. ओके. सेकंड आहे, राईट द कोऑर्डिनेट ऑफ द पॉईंट टी अँड एम. टी अँड एम, हा टी आणि हा एम. ओके. तर फर्स्ट टीचे आहे, टी इज इक्वल्स टू 0 and -1 and m is equals to 3 and 0. ओके. तर बघा, थर्ड आहे, राईट पॉईंट लाय इन द थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंटमध्ये कोणते पॉईंट आहेत ते आपल्याला इथे लिहायचं आहे. पॉईंट एस लाय इन द third quadrant. Okay. Then question number 4 आहे, which are of the point whose x and y coordinate are equal. कोणता इक्वल येतो मग, हा पॉईंट आपला x आणि x आणि हा y हा 0 येतो, म्हणजे 0. ओके. तर क्वेश्चन नंबर 3 आहे, विदाउट प्लॉटिंग द पॉइंट्स ऑन अ ग्राफ स्टेट इन विच क्वाड्रंट ऑर ऑन विच ॲक्सिस डू द फॉलोइंग पॉईंट्स लाय. तर कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतात ते आपल्याला लिहायचं आहे. आता 3 आणि हा 5 अँड -3 आहे, तर हा क्वाड्रंट फोर्थमध्ये येतो. हा क्वाड्रंट फोर्थमध्ये येतो. तर -7 आणि -12 हा क्वाड्रंट थर्डमध्ये येतो. ठीक आहे. आणि -23 अँड 4 हा क्वाड्रंट सेकंडमध्ये येतो. ठीक आहे. -9 आणि 5 हा क्वाड्रंट सेकंडमध्ये येतो. हा 3 आणि 0 अँड 3 येतो, हा वाय ॲक्सेसवर येतो. अँड लास्ट वन इज -6 अँड 0, हा येतो एक्स ॲक्सिसवर. ठीक आहे, समजलं सर्वांना.
बघा हा क्वेश्चन नंबर 4 आहे आपला. प्लॉट द फॉलोइंग पॉइंट ऑन द वन अँड द सेम कोऑर्डिनेट सिस्टम. ठीक आहे, तर इथे आपल्याला पॉईंट्स दिलेले आहेत, ते आपल्याला ग्राफवरती ड्रॉ करायचे आहेत. तर बघा हा त्याचा मी ग्राफ ड्रॉ केलेला आहे. हा जो आहे आपला एक्स ॲक्सिस आहे, हा जो आहे आपला वाय ॲक्सिस आहे. स्केल घेतला आहे इथे, स्केल ऑन एक्स अँड वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर पर 1 युनिट घेतलेला आहे. ठीक आहे, तर बघा इथे आता आपण सर्व मेजरमेंट म्हणजे पॉईंट्स दिलेले आहेत. आता इथे फर्स्ट सांगितला A1 अँड 3 हा मी पॉईंट घेतलेला आहे. बी दिलेला आहे -3 अँड -1 हा बघा इथे बी पॉईंट, -1 अँड -3. सी दिलेला आहे आपल्याला 1 अँड -4. ठीक आहे, हा 1 आणि हा -4 इथे सी येतो. हा बघा हा 1 आणि -4. डी येतो -2 अँड 3. हा बघा इथे हा -2 आणि हा 3. आपण सर्व पॉईंट इथे प्लॉट केले आहेत. ई आहे 0 अँड -8. हा बघा खाली इथे 0 आणि -8 हा येतो आपला पॉईंट. ओके, एफ आहे 1 अँड 0. हा बघा हा एफ पॉईंट आपला प्लॉट केलेला आहे. आता आपण जॉईंट करून घेऊया 1 अँड 3 ई पॉईंट. ठीक आहे, हा आपला एफ पॉईंट आहे आणि हा ई पॉईंट आहे, ते ॲक्सेसवरती आहे. ओके, परत हा जॉईन करून घेऊया -2 अँड 3. ओके, देन हा -3 अँड -1. ठीक आहे, इथे हा -8. आता हा सी पॉईंट आपण जॉईन करून घेऊया 1 अँड -4. ठीक आहे, या पद्धतीने आपण सर्व हे पॉईंट जॉईन केलेले आहे. ठीक आहे, समजलं सर्वांना? बघून घ्या आणि ड्रॉ करा तुम्ही स्वतः. बघा नेक्स्ट क्वेश्चन. बघा क्वेश्चन नंबर 5 आहे. इन द ग्राफ अलॉंग साइड लाईन LM इज पॅरलल टू द वाय ॲक्सिस. ही बघा हा एल पॉईंट आणि हा एम पॉईंट इथे येतो. ती काय आहे आपल्या वाय ॲक्सिसला पॅरलल आहे, पण ती किती डिस्टन्सवरती पॅरलल आहे ते आपल्याला लिहायचं आहे. मग इथे येईल लाईन LM इज ॲट अ distance of 3 unit from y-axis. ओके, आता सेकंड आहे राईट द कोऑर्डिनेट ऑफ द पॉईंट PQR. आता पॉईंट आपले इथे जे घेतलेले आहेत त्याचे आपल्याला कोऑर्डिनेट्स लिहायचे आहे. हा बघा PQ, इथे हा P आहे, इथे हा Q आहे आणि इथे हा R आहे. तर मग इथे आपण लिहूया P इज इक्वल्स टू 3 अँड 2, Q इज इक्वल्स टू 3 अँड -1, M इज इक्वल्स टू R इज इक्वल्स टू 3 अँड 0. ओके, थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द एक्स कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट LM. ठीक आहे, आता कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट पॉईंट L इज इक्वल्स टू 3 अँड 3. ओके, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट M
m is equals to 3 and minus 3. आता इथे therefore difference between the x coordinate of the point L and M is 3 and minus 3 minus 3 equals to 0. ओके, 3 मधून 3 मायनस झाला 0 येतो. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 6 आहे, हाऊ मेनी लाईन्स आर देअर विच आर पॅरलल टू एक्स ॲक्सिस अँड हॅविंग अ डिस्टन्स ऑफ 5 युनिट्स. ओके, तर त्याचा आन्सर असणार आहे देअर आर 2 लाईन्स. That means y is equals to 5 and y is equals to minus 5. इथे घेते हैं y is equals to minus 5 which are parallel to x axis and having distance of 5 unit. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7 आहे, इफ a is a real number what is the distance between the y axis and the line x is equals to a. The distance between y-axis and line x is equals to a is a. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, समजलं. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि यामागील व्हिडिओज आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघा. थँक्यू.